TJSB बँक प्रस्तुत मी महाराष्ट्र बोलतोय कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत. नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काय विकास कामं झालेली आहेत, नांदगावचे आमदार पंकज भुजबळ स्वतः याबद्दल माहिती देतात. साहेब, एक टर्म पूर्ण होती तुमच्या आमदारकीची. येवल्यामध्ये साहेबांनी 2 टर्म पूर्ण केलेले आहेत. येवल्याचं मॉडेल नांदगावमध्ये येईल अशा पद्धतीचा एक नांदगावकरांना विश्वास होता आणि तशी विकास कामं होतील. तशी विकास कामं या ठिकाणी झाली आहेत का? नांदगाव मतदारसंघ हा दुष्काळग्रस्त भाग, म्हणजे पाण्याचा अभाव या इथं झाला तर पाऊस होतो किंवा नाही होत. हे बघता हा तेव्हा मतदारसंघ निवडण्यात आला होता. या लोकांनी सुद्धा जे आहे मागणी केली होती आणि त्यानुसार मी इथून निवडणूक लढवली आणि नंतर निवडून आल्यानंतर ह्या कामांना जे आहे प्राधान्य दिले. महत्त्वाचा जो प्रश्न होता, एक आहे 2 शहरं आहेत या नांदगाव मतदारसंघामध्ये, नांदगाव आणि मनमाड. ह्या इथं सुद्धा जे आहे त्यांचा मोठा पाण्याचा प्रश्न आहे. तर मनमाडसाठी जे आहे 38 कोटीची पाणी पुरवठा योजना जी आहे ही करण्याचं आपण जे आहे त्यांचं सांगितलं होतं आणि ते मार्गी लावण्याचं कामसुद्धा जे आहे या कार्यकाळात झालं. या ठिकाणी काल जेव्हा फिरलो मी, नांदगावमध्ये असेल किंवा मनमाडमध्ये असेल, तुमचे विरोधक जे आहेत ते टँकर्स घेऊन फिरत आहेत. मोठमोठ्या ॲडव्हर्टाईज त्या टँकर्सवरती आहेत. ॲम्ब्युलन्स त्यांनी सेवा सुरू केलेल्या आहेत. तर या विरोधकांना तुमचं काय उत्तर असेल? तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल? या विरोधकांना मी उत्तर देण्याचं मला वाटतं गरज नाही. ह्या जे कामं जे झालेत तेच जे आहे ते उत्तर त्यांना ते देण्यात येईल आणि लोकसुद्धा जे त्याप्रमाणे ते या लोक स्वतःहून जे आहे त्या कामासंदर्भात जे आहे त्याची उत्तरं. शेवटचा प्रश्न विचारतो, नांदगावची जागा तुम्ही स्वतः लढवणार का? कारण समीर भाऊंचं नाव ऐकायला मिळतंय. आणि नांदगावची सीट भुजबळ फॅमिली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार का? या संदर्भात मी सांगेन की पक्षाने ज्यांना उमेदवारी पक्ष ज्यांना उमेदवारी देतील तर निश्चितपणे आपण त्यामागे असणार आहोत. त्यांनी मला दिली तर मी निश्चितपणे लढवी आणि निश्चितपणे जे आहे जे कामं केलेली आहे, फक्त आश्वासन न देता जी कामं केलेली आहेत त्याच्या आधारावर निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली तर आणि या भुजबळ कुटुंबियाच्या तर्फे समजा मला उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे ही सीट जी आहे आपण निवडून आणू. एकूणच नांदगावचे आमदार पंकज भुजबळ यांचं म्हणणं असं आहे की इथं जे काम केलेलं आहे, नुसती आश्वासनं मी दिलेली नाहीत, काम केलेलं आहे आणि मी जे केलेलं काम आहे ते काम मतदार पाहतील आणि त्यांचा कौल जो असेल तो माझ्याच बाजूनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूनं असेल. पंकज भुजबळांनी सत्ता असूनही काम केलेली नाही तशी प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे. पाहुयात काय म्हणतात नांदगावातले शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सुहास कांदे. नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पंकज भुजबळांचं म्हणणं आहे की त्यांनी जी केलेली विकास कामं आहेत तीच बोलतील आणि मतदार त्यांच्याच बाजूने राहतील असं त्यांचं मत आहे. एकूणच लोकसभेमध्ये मोदी लाट पाहायला मिळाली होती. विधानसभेमध्ये काय होते जाणून घेऊयात. पंकज भुजबळांविरुद्ध संभाव्य उमेदवार शिवसेनेचे जे असतील असं वाटतंय, जे इच्छुक आहेत. सुहास कांदे आपल्यासोबत आहेत. कांदे साहेब, गेल्या 5 वर्षांमध्ये पंकज भुजबळांनी नांदगावमध्ये नक्की काय काम केले याबद्दल तुम्हाला काय माहिती? आम्हाला असं वाटतं की पंकज भुजबळांनी काहीही काम केलेलं नाही, फक्त कागदावरच ते कामं केलेले आहेत. आणि आमचा असा दावा आहे की पंकज भुजबळांनी आमच्या बरोबर यावं, आमच्या शिवसेनेच्या टीमबरोबर यावं आणि काय काय विकास केला ते विकास दाखवावं. कारण त्यांनी ज्या प्रकारे विकास केला असं त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे ते फक्त त्यांनी कॉम्प्युटराइज मॉडेल बनवले आणि ते पुस्तकामध्ये छापले आणि ते लोकांना वाटले. आणि जे काही छोटे मोठे बंधारे त्यांनी बांधले असतील ते छोटे मोठे बंधारे ह्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. उदाहरणार्थ जर बघायचं असेल तर वेळगावजवळ एक छोटा बंधारा बांधला आहे, तो आत्ता वाहून गेलेला आहे. आत्ताही जर आपण आलात आमच्याबरोबर तर किंवा भुजबळांना जरी बोलवलं तरीसुद्धा आम्ही त्यांचा तो दावा. नांदगाव विधानसभा आहे, नांदगाव मनमाड किंवा आजूबाजूची सगळी गावं जी असतील, इथली जी निवडणूक आहे ती पाण्याच्या प्रश्नावर चालते. पाणी प्रश्न सोडवला आहे का? पाणी प्रश्न सोडवला नाही, 100% पाणी प्रश्न सोडवला नाही. फक्त आश्वासनं दिले आणि आश्वासनावर पाणी प्रश्न सोडवला आहे. प्रॅक्टिकल पाणी प्रश्न हा सोडवला गेलेला नाही. महत्त्वाचा प्रश्न, छगन भुजबळ खूप मोठं नाव आहे, तुम्ही त्यांचे सहकारी होतात. काही म्हणजे असं बोललं जातं की तुम्ही त्यांच्यासोबत होतात. भुजबळ घराण्याला टक्कर देणं निवडणुकीमध्ये कितपत सोपं वाटतं? मी त्यांचा सहकारी नव्हतो,
परंतु ह्या मतदारसंघामध्ये मी काम करत असताना त्यांनी ज्या आम्हाला भूलतापा दिल्या किंवा त्यांनी जे आम्हाला आश्वासनं दिले मागच्या पंचवार्षिकमध्ये की आम्ही विकास करू, येवल्याचा जो विकास केला तसा विकास करू, किंवा आम्हाला कॉम्प्युटराईज वेगवेगळे मॉडेल दाखवले आणि त्या मॉडेलप्रमाणे आम्ही विकास करू असं आम्हाला दाखवलं. आमचा उद्देश त्या टायमाला एकच होता की तालुक्याचा विकास, मतदारसंघाचा विकास, तरुणांना नोकऱ्या, पाण्याचे प्रश्न, छोटे छोटे सिंचनाचा प्रश्न. एकूण जी तुमची पार्श्वभूमी आहे, भले तुमच्यावरती जे काही गुन्हे दाखल झालेले होते तुम्ही त्यातनं निर्दोष सुटलेला आहात असं तुमचं म्हणणं आहे, तुम्ही पोलिसांविरुद्धही कोर्टामध्ये गेलेला आहात. जनता तुमच्यावरती विश्वास दाखवेल असं तुम्हाला वाटतं ह्या सर्व पार्श्वभूमीवर? 100% दाखवेल जनता विश्वास, कारण जनतेला विकास हवा आहे, जनतेला काम हवं आहे. जनताला फक्त मी कुणाचा तरी मुलगा आहे आणि मी काहीतरी सोबर आहे आणि कामच निष्क्रिय असेल तर जनतेला तो नको आहे. जनतेला काम करणारा, धडपडणारा आणि जनतेसाठी धावणारा माणूस हवा आहे. एकूणच जे नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे संभाव्य म्हणा किंवा इच्छुक उमेदवार सुहास कांदे, त्यांचं असं म्हणणं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तरी मी त्यातून सही सलामत सुटलेलो आहे आणि छगन भुजबळ असतील किंवा भुजबळ घराण्याचं वलय असेल, या वलयाला जनता भुलणार नाही आणि या ठिकाणी जर काम करायची संधी मिळाली तर निश्चितपणे ती संधी घ्यायला मला आवडेल. आणि उमेदवारीबद्दलही त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना देईल तो उमेदवार ते मान्य करायला तयार आहेत. सुहास कांदे सर्व केसेसमधनं निर्दोष सुटले असले तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ऐनवेळी शिवसेना त्यांचं तिकीट कापणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. माजी आमदार संजय पवार इच्छुक आहेत का? नुकतेच राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आलेले गजानन देसाईही सुहास कांदेंसमोर अडसर ठरतात का याबद्दल नांदगावात उत्सुकता आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार पंकज भुजबळ आणि त्यांचे विरोधक शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर घेऊयात एक ब्रेकनंतर पाहूयात काय आहेत नांदगावकरांच्या त्यांच्या भावी आमदाराकडनं अपेक्षा.